या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहणार आहोत स्टोइकियोमेट्रीचं बेसिक इंट्रोडक्शन ऑफ स्टोइकियोमेट्री. आता आपण पहिल्यांदा स्टोइकियोमेट्री शब्दाचा अर्थ बघूत. बघा, स्टोइकियो शब्दाचा अर्थ काय असते? स्टोइकियो म्हणजे एलिमेंट आणि मेट्री शब्दाचा अर्थ काय असते? नेहमीच जॉमेट्री वगैरे. मेट्री म्हणजे काय असते? मेजरमेंट म्हणजे एलिमेंटची संख्या मोजणे. मेजरमेंट म्हणजे मोजणे. तर स्टोइकियोमेट्री काय? स्टोइकियोमेट्री इज द मेजरमेंट ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इन अ केमिकल रिॲक्शन. स्टोइकियोमेट्री काय असते? स्टोइकियोमेट्री म्हणजे मोजणे. स्टोइकियोमेट्री इज द मेजरमेंट मोजायचे आहेत आपल्याला संख्या त्यांची. मेजरमेंट ऑफ काय? कोणाची मोजायची? रिॲक्टंट्स. जे रिॲक्शन करतात त्यांना काय म्हणतात? रिॲक्टंट्स. आणि जे तयार होतात त्यांना काय म्हणतात? प्रोडक्ट्स. द मेजरमेंट ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इन केमिकल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, समजा ही एक जनरल केमिकल रिॲक्शन आहे. एक नावाचा रिॲक्टंट आहे आणि बी नावाचा एक रिॲक्टंट आहे आणि दोघंजण रिॲक्शन करून दोन प्रोडक्ट बनवले, सी आणि डी नावाचा. तर स्टोइकियोमेट्रीच्या मदतीने आपण काय करू शकतो? आपण काय काढू शकतो? आपण फाइंड आउट करू शकतो नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स. म्हणजे ए आणि बीचे मोल काढू शकतो जर सी आणि डीचे दिले असतील तर. किंवा आपण मग नंबर ऑफ मोल्स ऑफ काय काढू शकतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट काढू शकतो जर रिॲक्टंटचे दिले असतील तर. तर मोजू शकतो आपण रिॲक्टंटचे किंवा प्रोडक्टचे मोल्स मोजू शकतो. म्हणजे एकाचे दिले असतील तर दुसरे काढू शकतो. आता नेक्स्ट कन्सेप्ट पाहूत आपण स्टोइकियोमेट्रीमधला की काय. एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे कोइफिशियंट. तर स्टोइकियोमेट्रीमध्ये स्टोइकियोमेट्रिक कोइफिशियंट काय असतात? कोइफिशियंट इन केमिकल रिॲक्शनमध्ये कोइफिशियंट काय असतात ते बघायचं आपल्याला. एक रिॲक्शन बघा एक्झाम्पलसाठी. समजा रिॲक्शन आहे H2 + H2 म्हणजे हायड्रोजन गॅस आणि N2 म्हणजे काय? नायट्रोजन गॅस. तर हायड्रोजन गॅस रिॲक्ट करते नायट्रोजन गॅससोबत आणि काय तयार होते शेवटी? अमोनिया गॅस, NH3. अमोनियाचा रेणुसूत्र काय असते? NH3. यांना काय म्हणतात? यांचे हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत. हायड्रोजन गॅस H2, नायट्रोजन गॅस N2, अमोनिया गॅस काय? NH3. आता आपण ही रिॲक्शन काय करू? बॅलन्स करू. इकडे बघा, मला रिॲक्टंट साईडकडे हायड्रोजनचे किती आहेत? हायड्रोजनचे ॲटम किती आहेत? 2. इकडे प्रोडक्ट साईडकडे हायड्रोजनचे ॲटम किती आहेत? 3. इकडे रिॲक्टंट साईडकडे बघा नायट्रोजनचे ॲटम किती आहेत? 2 आणि इकडे किती आहे? 1. तर ही बॅलन्स रिॲक्शन नाही आहे. तर हिला बॅलन्स करूत आपण. आता हिला बॅलन्स करताना समजा आपण इथं 2 ठेवलं आणि इथं जर 3 ठेवलं तर आता इथं हायड्रोजनचे ॲटम किती झाले? बघा, हे एक इथं आधी एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल होता. एका हायड्रोजनच्या मॉलिक्यूलमध्ये ॲटम किती असतात? 2. मॉलिक्यूल म्हणजे रेणू. तर एका हायड्रोजन गॅसच्या रेणूमध्ये 2 ॲटम होते. पण आता रेणूच किती झाले? 3. तर टोटल मग ॲटम किती झाले? 6. याचा याचा काय करायचं असते? या 3चा आणि 2चा काय करायचा असते? गुणाकार. तर या साईडला हायड्रोजनचे ॲटम आहेत 6. या साईडला हायड्रोजनचे ॲटम किती आहेत? बघा, एका NH3मध्ये 3 हायड्रोजन होते. तर NH3 किती झाले आता? 2. तर टोटल हायड्रोजनचे ॲटम या साईडला पण किती झाले? 6. इकडे नायट्रोजन 2 होते, इथं पण नायट्रोजन किती झाले? 2. कारण एका NH3मध्ये नायट्रोजन 1 असते तर 2 NH3मध्ये नायट्रोजन किती झाले? 2. तर आता ही झाली बॅलन्स रिॲक्शन, बॅलन्स केमिकल रिॲक्शन. तर आता हे हायड्रोजन गॅससोबतचं जे 3 आहे ते कोइफिशियंट ऑफ काय? हायड्रोजन गॅसचा ते काय? कोइफिशियंट आहे. हे इथं काही नाही म्हणजे 1 आहे. तर नायट्रोजन गॅससोबतचं जे 1 आहे ते कोइफिशियंट ऑफ नायट्रोजन गॅस आहे. आणि जे अमोनियासोबत जे 2 आहे ते अमोनिया गॅसचा कोइफिशियंट आहे. कोइफिशियंट ऑफ अमोनिया गॅस. आता बघा 3 महत्त्वाचे पॉईंट सांगतो. 3 पॉईंट. पहिला पॉईंट काय? जे कोइफिशियंट आहेत
कोइफिशियंट जे आहेत ते काय शो करतात? कोइफिशियंट काय सांगतात? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय की पदार्थ किती आहे, पदार्थाची संख्या, अमाऊंट ऑफ सबस्टन्स शो करतात. जसं बघा 3H2 आपण लिहिले वरच्या रिॲक्शनमध्ये, तर ते काय शो करते? 3 मोल्स ऑफ H2 गॅस. पुन्हा आपण लिहिले 1N2, तर ते काय शो करते? 1 मोल्स ऑफ N2 गॅस. त्याच्यानंतर काय लिहिलं आहे आपण? 2NH3, ते काय शो करते? 2 मोल्स ऑफ NH3 गॅस. पॉईंट सेकंड काय बघा, सेकंड पॉईंट काय महत्त्वाचा बघा, कोइफिशियंट अजून काय शो करतात? सेकंड पॉईंट बघा, तर कोइफिशियंट शो करतात, कोइफिशियंट शो करतात रिॲक्टंटचा रेशो प्रोडक्टसोबत. तर किती रिॲक्टंट वापरले तर किती प्रोडक्ट तयार व्हायला ते शो करतात. रिॲक्टंटचा प्रोडक्टसोबत काय करतात? रेशो शो करतात. इथं बघा, जसे H2:2, N2:2, NH3चा रेशो शो करतात कोइफिशियंट. म्हणजे 3 H2 असतील तर N2 किती लागतात? 1 मोल लागतात, आणि NH3 किती लागतात? 2 लागतात. याचे 3 मोल असतील H2चे, तर N2चे किती मोल लागतात? 1, आणि NH3चे किती मोल तयार होतात? 2 मोल म्हणा, किंवा याचे तुम्ही मॉलिक्युल म्हणू शकता. म्हणजे हायड्रोजनचे 3 मॉलिक्यूल असतील आणि नायट्रोजनचा 1 मॉलिक्यूल असेल, NH3 गॅसचे किती मॉलिक्यूल तयार होतात? 2 मॉलिक्यूल. तर तिसरा पॉईंट तेच आहे आपला. स्टोइचियोमेट्रिक कोइफिशियंट काय दाखवतात? नंबर ऑफ मॉलिक्यूल्स पण शो करतात. तर तिसरा पॉईंट नंबर 3, कोइफिशियंट काय शो करतात? कोइफिशियंट दाखवतात नंबर ऑफ मॉलिक्यूल्स पण दाखवतात. जसं बघा 3H2 लिहिलं होतं, म्हणजे त्याचा काय अर्थ आहे? 3 मॉलिक्यूल्स ऑफ H2. पुढे आपण लिहिलं तर 1N2, त्याचा अर्थ काय? 1 मॉलिक्यूल म्हणजे एकच रेणू N2 गॅसचा. आणि प्रोडक्टमध्ये काय होतं? 2NH3, त्याचा अर्थ काय? 2 मॉलिक्यूल NH3चे. आता बघा, हे पॉईंट्स वापरून आपल्याला क्वेश्चन कसे सॉल्व करतील ते बघा. आधी एक बेसिक टाईपचा क्वेश्चन बघूत आपण. तर हे पॉईंट वापरायचं, बेसिक एक क्वेश्चन बघूत. काय क्वेश्चन आहे? हाऊ कॅन यू फॉर्म 6 मॉलिक्यूल्स, 6 मॉलिक्यूल तयार करायचे आहेत तुम्हाला, ऑफ अमोनिया. 6 मॉलिक्यूल तयार करायचे असतील अमोनियाचे, तर कसं तयार करणार? आधी तुम्ही काय करणार? आधी तुम्ही रेशो लिहून घ्या. H2:N2:NH3. काय रेशो? आता आपण लवरचा रेशो काय आला बघा, इथं बघितला तुम्ही रेशो आला आहे 3:1:2. 3:1:2. तर याचे किती तुम्हाला तयार करायचे? 6. इथं रेशोमध्ये किती दिसायले तुम्हाला? 2. त्या 2ला 6 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागते? 3. तर इथं 3 मल्टिप्लाय केलं, तर इथंही 3 मल्टिप्लाय करा, आणि इथं पण काय करा? 3 मल्टिप्लाय करा. तर हे किती होते? 2 × 3 किती होते? 6. बघा, अमोनिया तयार झाला 6. त्याच्यासाठी नायट्रोजन किती लागले? 3 आणि हायड्रोजन गॅस किती लागला? 3 × 9. तर याचे 6 जर मॉलिक्यूल तयार करायचे असतील, 6 मॉलिक्यूल अमोनियाचे, तर हायड्रोजन गॅसचे किती रेणू लागतात? 9, आणि नायट्रोजन गॅसचे रेणू किती लागतात? 3. तर 6 रेणू तयार होतात अमोनिया गॅसचे.